नमस्कार. दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आज सलग दुसऱ्या दिवशी ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सिलसिला कायम असून आज 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप व संजय रंगराव निकम या दोघांच्या अर्जांचा समावेश आहे. यापूर्वी कालच तब्बल 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे आज अखेर ब वर्गातून उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या 13 वर येऊन ठेपली आहे. ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून 28 उमेदवारी अर्ज आले होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एंट्रीमुळे आतापर्यंत 13 उमेदवारांनी काढता पाय घेतलाय. या गटातून अद्याप 15 उमेदवारी अर्ज शिल्लक असून त्यातील 3 अर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच आहेत. दरम्यान आज इतर गट अथवा प्रवर्गातून एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही. ब गटातून उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये दत्तात्रय गणपत गवारे, अशोक बापूराव जगताप, प्रकाश भिकोबा तावरे, बाळासो पाटील तावरे, वीरेंद्र अरविंद तावरे, सतीश हरिश्चंद्र तावरे, शरदचंद्र शंकरराव तुपे, उदयसिंह संपतराव देवकाते, यशवंत बाबासो देवकाते, कुंडलिक गणपत सिरके, अजित विनायक जगताप, केशवराव सर्जेराव जगताप व संजय रंगराव निकम अशा एकूण 13 जणांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब ही की दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याकरिता ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून एका संचालकाची निवड केल्या जाते. त्याकरिता तब्बल 28 उमेदवारी अर्ज आले आहेत. त्यामध्ये चेअरमन, संचालकांसह दिग्गजांच्या अर्जांचा समावेश होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी अचानक उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय, आजपर्यंत 13 उमेदवारांनी आपल्या इच्छेला मुरड घालीत काढता पाय घेतलाय. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून ज्यांच्याकडे उमेदवारी मागायची त्यांचाच उमेदवारी अर्ज आल्याने इच्छुकांची चांगलीच कुचंबना झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान येणाऱ्या काळात उर्वरित इच्छुकांचे उमेदवारी अर्ज देखील मागे येतील अशी खमंग चर्चा माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात रंगताना दिसते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माळेगाव करिता उमेदवारी देण्याचा मास्टर स्ट्रोक माळेगावची निवडणूक कोणत्या स्तरावर घेऊन जातो हे पाहणं देखील आपल्याला औचित्याचं ठरणार आहे.